In this today's video, we are discuss here all the surface area about various structures, surface area and volumes of the various dimensional figure, three-dimensional figures. Then, first, I have to draw here structure of cuboid. क्युबॉइड हे जे स्ट्रक्चर आहे, क्युबॉइड म्हणजे अक्षरशः तुमचं जे पुस्तक आहे हे सुद्धा क्युबॉइड आहे की बघा. त्याचा प्रत्येक सरफेस कसा आहे बघा, तुम्हाला कसा दिसतो प्रत्येक सरफेस. यू ऑब्जर्व दिस बुक. ईच अँड एव्हरी सरफेस ऑफ दिस क्युबॉइड फिगर इज अ रेक्टँग्युलर. होय ना, रेक्टँगल सारखं दिसते ना हे तुम्हाला. रेक्टँगल म्हणजे कसं आहे बघा, हे आयताकृती आहे. याच्यामध्ये हा सरफेस रेक्टँगल आहे, हा सरफेस रेक्टँगल आहे, हा सरफेस रेक्टँगल आहे की नाही बघा. इकडं पण ते इकडचं सरफेस पण रेक्टँगल आहे ना. आता इकडं बघा, इकडचं सरफेस रेक्टँगल आहे की नाही बघा. इकडचा दिसतोय काय, हा इकडचा रेक्टँगल आहे की नाही. म्हणजे क्युबॉइड कसं ओळखणार मुलांनो, तर क्युबॉइड मध्ये सगळ्या त्याचे सरफेसेस जे असतील, सगळे पृष्ठभाग जे असतील ते काय असतील, रेक्टँगल असतील. म्हणजे काय असेल, आयताकृती असते. मग आपल्याला या आयताकृती क्षेत्रफळाचं, आयताकृती सगळ्या सरफेसच्या आयताकृती असते. म्हणजे उदाहरणार्थ मुलांना हा वर्ग आहे तुमचा, त्या वर्गाचे पण बघा किती सरफेस आहेत सांगा बघा. ह्या वर्गाचे हे समोरचं, हे मागचं, म्हणजे काय झाले, 2 झाले. इकडचं 3, इकडचं 4, वरचं 5, खाली 6. हे सगळेचे सगळे 6 सरफेसेस जर रेक्टँग्युलर असतील तर आपण त्याला काय म्हणणार, क्युबॉइड. काय म्हणणार, क्युबॉइड. मग क्युबॉइडचे आपल्याला ह्या रेक्टँग्युलर जे काय ते डायमेन्शनल स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, ह्या क्युबॉइडची लांबी कशाला म्हणणार आहे तुम्ही, ही जी आहे ती काय, याची लांबी मीन्स एल, लेंथ. देन ही जी दिसते तुम्हाला ही बाजू, ही काय असणार आहे सांगा, हाईट एच. होय की नाही. आणि ही जी आहे ती काय असणार आहे सांगा, ब्रीड. म्हणजे काय, त्याची जाडी. होय की नाही, किंवा रुंदी. होय ना. हा, आता इकडे लक्ष द्या, ही लांबी. मग मला सांगा, ही लांबी जी आहे आयतामध्ये, तुम्हाला माहिती आहे रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड काय असतात, इक्वल असतात ना. होय की नाही. आणि म्हणून opposite sides are equal and therefore in this cuboid lateral surface area म्हणजे काय बघा मुलांनो, lateral side मध्ये हे आणि वरचा आणि जे खालचा जो भाग आहे तो असणार नाही. म्हणजे काय बघा, आता ही रूम ही क्युबॉइड शेपची असेल तर लॅटरल सरफेस एरिया म्हणजे काय, वरचा भाग छताचा आणि खालचा जमिनीचा भाग असणार नाही. लॅटरल म्हणजे फक्त साइडचा. मग याच्यामध्ये काय असतं सांगा, लॅटरल सरफेस एरिया मोजायचं सूत्र कसं तयार झालंय बघा. 2h मीन्स h मीन्स हाईट, 2h in bracket l plus b. l means length and b means breadth. then total surface area. आता टोटल सरफेस एरिया मध्ये कोणता पॉइंट येणार सांगा, टोटल सरफेस एरिया मध्ये सगळ्याच बाजू येणार. कुठल्या कुठल्या सांगा, हे आपल्या लॅटरलच्या सगळ्या बाजू आणि पुन्हा वरचं छत पण येणार आणि खालची फ्लोअर पण येणार. मीन्स रूफ अँड फ्लोअर आर ऑल्सो इन्व्हॉल्वड इन दिस टोटल सरफेस एरिया. मला सांगा, आयताचं क्षेत्रफळ तुम्ही कसं मोजता. आयताचं क्षेत्रफळ मोजण्याचं सूत्र काय आहे, करेक्ट, लांबी गुणिले रुंदी. मग आता मला सांगा, एवढे 6 इतर सरफेसेस आहेत की सांगा, वरचं एक, खाली एक आणि आपल्या आजूबाजूचं म्हणजे इकडचं समोरचं मागचं, हे 4 झाले. वरचं 5 आणि 6 म्हणजे 6 सरफेसेस इथं आहेत आणि त्या 6 सरफेसचं लांबी गुणिले रुंदी करायची आपल्याला. मग याचं सूत्र काय येतं बघा, हे टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 2 into 2 हा कॉमन आहे याच्यामध्ये आणि इन ब्रॅकेट लेंथ इनटू ब्रीथ प्लस ब्रीथ इनटू हाईट प्लस हाईट इनटू लेंथ. मला सांगा, या सगळ्यांनी हे तर काइंडली ऑब्झर्व करा की या प्रत्येक गोष्टीमध्ये लेंथ किती वेळा आली आहे, 2 वेळा.
सेंटीमीटर मध्ये दिला असेल तर सेंटीमीटर मध्ये दिले असतील तर स्क्वेअर सेंटीमीटर. अगदी बरोबर. समजा आता आपण पुढचं बघूया व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? आकारमान. ह्या एवढ्या रूमचा आपल्याला म्हणजे क्युबॉइडचं आकारमान कसं मोजायचं आहे? मुलांना आता ह्याची लांबी इथं जेवढी आहे तीच लांबी इथं पण आहे. त्याचा ब्रीथ इथं आहे तोच इथं असणार आहे, होय की नाही? हा. आणि हाईट ही त्याची हाईट असणार आहे, होय की नाही? इथं जी हाईट आहे तीच इथं असणार आहे की नाही, होय ना? हा. मग ह्याचं व्हॉल्यूम कसं मोजायचं? त्याचं सूत्र आहे L into breadth. L means length into breadth into height. हे तुम्हाला नेहमी काय करावं लागणार आहे? पाठच करावं लागणार आहे. सूत्र पाठ केला तर हा धडा एकदम तुम्हाला काय होणार आहे? सोपा असणार आहे. सांगा मग व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड. क्युबॉइडचं व्हॉल्यूम काय असणार आहे? लेंथ into breadth into height. आता मला सांगा मुलांनो, मला सांगा हा एक क्युबॉइड आहे आणि मला इथं एक काठी त्याच्यामध्ये घालून ठेवायची आहे. लांब लचक केवढ्या लांबीची आपण याच्यामध्ये काठी घालून ठेवू शकतो सांगा? केवढ्या लांबीची? एखादी मला पट्टी बसवायची आहे, एखादी सळी बसवायची आहे, तर मी केवढ्या लांबीची ती सळी याच्यामध्ये बसवू शकेन सांगा? हा. त्याच्यासाठी मला काय मला कसं मोजणार मी किंवा कोणता भाग वापरणार मी की जेणेकरून मला तेवढ्या लांबीचं बसेल? आता काही जणांना वाटेल एवढ्या लांबीचं आहे ना तर एवढ्या लांबीचीच त्याच्यात काठी बसेल. असं होईल का? काय करावं लागेल मला? हा, करेक्ट. अगदी बरोबर आहे. मला यात काय करावं लागेल? याचा डायगोनल काढावा लागेल. पण डायगोनल कसा काढणार बघा मी. आता लक्ष द्या, मी याच्यामध्ये डायगोनल काढणार आहे. समजा मी इथं डॉट डॉट मध्ये दाखवते. हा. म्हणजे मला एखाद्या याच्यामध्ये छोटीशी छडी किंवा काठी याच्यामध्ये बसवायची असेल त्या क्युबॉइड मध्ये, तर ते इथून इथपर्यंत मला हे असं बसवावं लागणार आहे, होय काही नाही? बसेल ना अशी क्युबॉइड मध्ये? म्हणजे आता उदाहरणार्थ हे काय क्युबॉइड आहे, हाय की नाही सांगा मला? आता ह्या क्युबॉइड मध्ये मला काय करायचं आहे? अशी काय करायची आहे? पट्टी बसवायची आहे. कशी बसवणार सांगा मी? असं तिरकं बसवणार ना? मग हे तिरकं बसवणार म्हणजे याला काय म्हणणार आपण? डायगोनल. काय म्हणणार याला? डायगोनल. देअरफॉर मग या डायगोनलची लांबी कशी काढायची? लेंथ ऑफ द डायगोनल इज इक्वल टू इन रूट. मग आता इन रूट मध्ये काय येणार बघा? L स्क्वेअर मीन्स लेंथ स्क्वेअर प्लस ब्रीथ स्क्वेअर प्लस h स्क्वेअर म्हणजे हाईट स्क्वेअर. ओके. म्हणजे आपल्याला ह्या डायगोनलची सुद्धा काय करता येते? लांबी काढता येते. हा. आता एक गोष्ट राहिली याच्यामध्ये मुलांनो, क्युबॉइडचं जर व्हॉल्यूम तुम्ही काढला तर क्युबॉइडची व्हॉल्यूम म्हणजे काय? लेंथ इनटू ब्रेथ इनटू हाईट. आणि ते मात्र तुम्ही कशामध्ये काढायचे सांगा? त्याचं युनिट काय असणार आहे सांगा? आतापर्यंत तुम्ही स्क्वेअर मीटर एरिया काढताना स्क्वेअर मीटर, स्क्वेअर सेंटीमीटर असं एरिया काढत होता. त्याला युनिट स्क्वेअर मीटर, स्क्वेअर सेंटीमीटर देत होता. पण क्युबॉइड असेल तर कसं काढणार? क्युबॉइडचं व्हॉल्यूम काढत असेल तर त्याला युनिट तुम्ही काय देणार? जर समजा त्याच्यातल्या लेंथ, ब्रीथ, हाईट जर सेंटीमीटर मध्ये असतील तर त्याचं युनिट काय असेल सांगा? सांगू शकता? युनिट काय असू शकेल? क्यूबिक सेंटीमीटर. काय म्हणायचं? क्यूबिक सेंटीमीटर. म्हणजे बघा मी परत सांगायला लागले, एरिया असेल मुलांनो तर तुम्ही काय लिहिणार? स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर मीटर लिहिणार, होय की नाही? किंवा मीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर लिहिणार. पण व्हॉल्यूम मात्र कसं लिहिणार? क्यूबिक सेंटीमीटर. जर व्हॅल्यू त्याच्यातल्या सेंटीमीटर मध्ये असतील तर क्यूबिक सेंटीमीटर आणि जर त्या मीटर मध्ये असतील तर क्यूबिक मीटर. कळलं काय नाही एवढं? लेंथ ऑफ द डायगोनल त्याचं सूत्र काय सांगा? इन रूट L स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस h स्क्वेअर. हे सूत्र पाठ केला तर तुम्हाला काही अवघड जाणार नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट इज द क्यूब. यू ऑब्झर्व द डायग्राम ऑफ क्यूब. क्यूब मध्ये काय दिसतंय बघा मुलांनो? क्यूब म्हणजे काय? घन. तुम्ही बाजारामध्ये खेळणं असतं बघा तुमचं घनाचं, की त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर असतात आणि तुम्ही ते कलर मॅच करण्यासाठी धडपडत असतात, बरोबर आहे ना? ते कलर ऍडजस्ट करायला. तर हा क्यूब जो आहे, क्यूब म्हणजे तुम्हाला ही डायग्राम बघा. क्यूब मध्ये काय
म्हणजे हा प्रत्येक त्याचा सरफेस जो आहे तो काय असतो, स्क्वेअरच असतो. आणि स्क्वेअर असल्यामुळं त्याची लेंथ, त्याची ब्रीथ आणि त्याची हाईट ही एकच असते. म्हणजेच की आपण लांबीच्या रूपातच मोजतो. कळलं काही नाही, वेगळा नसणारच आहे. स्क्वेअर माहिती आहे ना तुम्हाला, चारही बाजू काय असतात त्याच्या समान. कळलं काही नाही. मग एरिया ऑफ स्क्वेअर, स्क्वेअरचा एरिया काय सांगा, साइड स्क्वेअर, बरोबर. मग साइड इथे काय आहे, एल, होय की नाही, म्हणजे एल स्क्वेअर. म्हणजे आता मला सांगा, मग पहिल्यांदा आपण ह्या क्यूब मध्ये सुद्धा किती सरफेसेस झाल्या सांगा, सरफेस किती झाल्या, 6, करेक्ट, बरोबर आहे की नाही. मग आता याच्यामध्ये सुद्धा आपण लॅटरल सरफेस एरिया म्हणजे वरचं छत आणि खालचा भाग सोडला तळाचा, तर बाकीचे 4 जे आहेत ते त्याची लॅटरल सरफेस एरिया. मग लॅटरल सरफेस एरिया काय मी सांगा, 4 × L स्क्वेअर. L स्क्वेअर हे काय आहे, प्रत्येक चौरसाचं काय आहे, क्षेत्रफळ. मग त्याला गुणिले 4 करायला पाहिजे ना, कारण 4 बाजू आहेत ना, होय की नाही. हा, म्हणजे याचा अर्थ इथे काय झाला, लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 4L स्क्वेअर. नेक्स्ट टोटल सरफेस एरिया. टोटल मध्ये कोण येणार सांगा परत, त्या 4 मध्ये अजून काय मिक्स होणार, वरचा छत पण येणार आणि खालचा तळ पण येणार, होय की नाही. फ्लोअर अँड रूफ पण येणार याच्यामध्ये. मग परत 6 बाजू झाल्या ना, होय की नाही. मग काय सांगा, 6 स्क्वेअर झाले की नाही. मग 6 स्क्वेअर म्हणजे काय होणार, 6 × L स्क्वेअर. कळलं काही नाही. एका स्क्वेअरचा एरिया किती झाला, L स्क्वेअर, आणि 6 म्हणजे काय झालं ते 6 × L स्क्वेअर. देयरफॉर टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 6L स्क्वेअर. लक्षात येते. नेक्स्ट वन इज अ व्हॉल्यूम, म्हणजे ह्या क्यूबचं व्हॉल्यूम. क्यूबचं व्हॉल्यूम म्हणजे याचा आकारमान. मुलांनो लेंथ, ब्रीथ आणि हाईट याची एकच आहे, म्हणून त्याचा फॉर्म्युला काय होता, व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इज इक्वल टू L × L × L. म्हणजे काय, L क्यूब, काय ना, L क्यूब. L मीन्स लेंथ. And next one is a length of diagonal. मुलांना आपल्याला ह्याच्यातलं डायगोनल काढायचं आहे. डायगोनल म्हणजे मगाशी दाखवला होता मी त्या पद्धतीने. त्याचा डायगोनल जर आपल्याला मोजायचा असेल, ह्या क्यूब मध्ये आपल्याला किती मोठ्यात मोठी आपल्याला वस्तू बसवता येते, त्याची लांबी जर काढायची असेल तर लेंथ ऑफ द डायगोनल इज इक्वल टू इन रूट, प्रद्युम्न, इन रूट L स्क्वेअर प्लस L स्क्वेअर प्लस L स्क्वेअर. म्हणजेच काय होईल सांगा, इन रूट हे 3 वेळा आहे ना L स्क्वेअर, म्हणजे काय होईल इथं 3L स्क्वेअर, होय की नाही. तुम्हाला रूटचं चिन्ह काढायचं असेल तर काय करणार मी, L स्क्वेअर आहे ना तो बाहेर येईल, होय की नाही. हा, मग L स्क्वेअर म्हणजे त्याचं काय होणार आहे, रूट जाणार आहे, हा बाहेर येईल. म्हणजेच काय होईल, L इन ब्रॅकेट सॉरी इन रूट 3. म्हणजे लेंथ ऑफ द डायगोनल इज इक्वल टू L. लेंथ काय होणार आहे, रूटच्या बाहेर येणार, L इन रूट 3. ओके, लिहून घ्या. थर्ड फिगर हियर इज अ सिलेंडर. तुम्ही या पद्धतीची आकृती तुमच्या घरी बघितला, सिलेंडरच्या आकाराचे कोणकोणत्या वस्तू असतात घरी सांगा. पेला असतो, डबा असतो, करेक्ट. आणि पिंप असतो की नाही, पाण्याचा पिंप असतो, सिलेंडर. बरं, आता इकडे लक्ष द्या. ह्या सगळ्या आकृत्या ज्या असतात, तुम्ही बघा आता हे समोर तुम्हाला आयताकृती काय दिसते, पेज आहे की नाही. आता हेच पेज मी ह्याच्या दोन्ही कडा अशा जोडल्या, तर हा काय झाला सांगा, सिलेंडर. लक्षात आलं तुम्हाला. मग मला सांगा, हिचं याच्यामध्ये जर हा बरोबर सिलेंडर झाला तर याच्या वरती पण एक वर्तुळ तयार झालं आणि खाली पण एक वर्तुळ तयार झालं, झालं काही नाही. म्हणजे याच्या वर टॉपला पण एक सर्कल असेल आणि खाली बेसला पण एक सर्कल असेल, आहे काही नाही. आता तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही ज्या ज्या वस्तू मला सांगितला त्याला पण खाली एक बेस असणार आहे सर्क्युलर, वरती एक सर्क्युलर बेस असणार आहे, असणार काही नाही. आता सेम त्याच पद्धतीची ही दुसरी वस्तू,
बघा हे सुद्धा काय आहे सांगा आता रेक्टँगल आहे होय की नाही. त्याच्या दोन्ही सरफेसनी अशा वळवल्या आणि जोडल्या. आता हे थोडंसं जास्त जड असल्यामुळे मला हे जोडता येणार नाही, तरी पण बघा आता याचं काय होणार सांगा, हे सिलेंडरच होणार ना. आता ह्या सिलेंडर मध्ये बघा, या सिलेंडर टाइप वस्तूमध्ये इकडे एक सर्कल आहे, इकडे एक सर्कल आहे. मग मला सांगायची हाईट कुठली रे मुलांनो, हाईट ही जी हाईट आहे म्हणजेच काय असेल सांगा, ही रेक्टँगलची काय असेल, लांबी असेल. लक्षात आलं की नाही. हा रेक्टँग्युलर सरफेस आहे की नाही, मग ह्याची जी लांबी आहे की नाही सांगा, ही काय आहे, त्याची रुंदी आहे. मग याची हाईट म्हणजे हीच आहे ना, होय की नाही. हेच आपण ह्याच्या दोन्ही कडा जोडल्या की याचा काय तयार झाला, सिलेंडर. कळलं की नाही. मराठीमध्ये आपण याला वृत्त चित्र, ठीक आहे ना. हा आता या सिलेंडर टाइपचे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय त्याच्या वरती पण एक वर्तुळ आहे, सर्कल आहे, आणि पण बेसला पण एक सर्कल आहे, होय की नाही. मग मला सांगा इथून इथपर्यंत हे त्याचं काय झालं, हाईट म्हणजे h. आता हे सर्कल जर बघितलं मुलांना, ह्या सर्कल मध्ये इथून ह्या सर्कलचा सेंटर जो असणार आहे, त्या सेंटर पासून याचा वरचा इथपर्यंत भाग म्हणजे काय असणार आहे, हा रेडियस. या सर्कलचा हा काय असेल, रेडियस, त्रिज्या. मला सांगा हीच त्रिज्या इथं असेल का इथं वेगळी असेल, सेम असेल का वेगळं असेल, सेम. म्हणजे इथं जी त्रिज्या असेल तीच इथं पण असणार आहे, होय की नाही. आता मला सांगा सर्कल, मग मला सांगा एका सिलेंडर मध्ये किती सर्कल आहे, दोन आहे. एक बेसला आहे आणि एक टॉपला आहे, होय की नाही. दोन काय झाले याच्यामध्ये, सर्कल झाले. आणि मधला भाग जो आहे तो कर्व्ड सरफेस एरिया, कर्व आहे की नाही, होय ना. आपण त्याला कर्व केला ना आयताकार कागदाला, म्हणजे मधला जो सरफेस येणार आहे हा गोलाकार येणार, म्हणून त्याला काय म्हणायचं, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. म्हणजे ह्या सिलेंडरचा कर्व्ड सरफेस एरिया काय आहे बघा मग, 2 पाय RH. कर्व्ड सरफेस एरिया 2 * पाय * r * h. मला सांगा आता इथे पायची व्हॅल्यू काय असणार आहे, पायची व्हॅल्यू करेक्ट, अगदी बरोबर 22/7 किंवा करेक्ट 3.14 बरोबर. यापैकी तुम्ही कुठली पण व्हॅल्यू घेऊ शकता, ती परमनंट व्हॅल्यू आहे, ती बदलत नाही. हा r म्हणजे काय सांगा मग, r रेडियस आणि h हाईट. लक्षात आलं. कर्व सरफेस एरियाचा काय आहे तो, ते सूत्र आहे. हा आता मला सांगा टोटल सरफेस एरिया काढायचा आहे, सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया. मग मला सांगा टोटल सरफेस मध्ये नुसतंच कर्व सरफेस असेल का, नाही. मग वरती पण एक काय आहे, त्याला सर्क्युलर टॉप आहे, खाली तळाला पण एक सर्क्युलर काय बेस आहे. मग याचा अर्थ मला सांगा की सर्क्युलर टॉपचा काय करावं लागेल, एरिया मिक्स करावा लागेल ना. मग सांगा मला सर्कलचा एरियाचं सूत्र काय आहे, सर्कलचा एरिया बरोबर आहे सांगा, पाय बरोबर, पाय r स्क्वेअर घातलं. त्याच्यामध्ये जर आपण कर्व्ड सरफेस एरिया मध्ये आपण जर सर्क्युलर दोन सर्कल आहेत ना इथं, मग आता ह्याच्यामध्ये आपण जर ऍड केलं तर काय होईल सांगा. हे बघा टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू कर्व्ड सरफेस एरिया आहे की नाही, बघा कर्व्ड सरफेस एरिया प्लस त्याच्यामध्ये आणखी काय घालावं लागेल, दोन सर्कल आहेत ना याचे, मग प्लस एरिया ऑफ 2 सर्कल्स, दोन सर्कलचे एरिया, होय की नाही. मग एका सर्कलचा एरिया काय सांगा, पाय r स्क्वेअर झाला बघ. मग इथं काय असणार, 2 पाय RH प्लस पाय r स्क्वेअर एका सर्कलचं झालं. पण दुसरा सर्कल काय आहे, प्लस पाय r स्क्वेअर, दोन्हीचं एकच असणार ना, होय की नाही. लक्ष आहे ना. मग आता मला सांगा 2 पाय r इथं पण आता काय काय कॉमन आहे, तेवढं कॉमन असले घटक बाहेर घ्या. काय काय कॉमन आहे सांगा, इथं पण पाय आहे, पाय पाय म्हणजे इथं पाय, इथं r आहे, इथं r, पण इथं अजून एक r आहे, इथं अजून एक r आहे, होय की नाही.
एच इथं आहे पण एच इकडं आहे काय म्हणजे तो कॉमन येईल काय मग नाही. मग अजून काय येणार सांगा. हा आता इथं ह्याचाच अर्थ काय होतो बघा 2 पाय आर एच प्लस हे पाय आर स्क्वेअर अधिक पाय आर स्क्वेअर म्हणजे 2 पाय आर स्क्वेअर होय की नाही. मग 2 काय होणार दोघांमध्ये पण परत कॉमन असणार आहे म्हणजे तो काय होईल सांगा 2 पाय आर. पाय आर कॉमन आहे ना. हा कंसात काय होणार सांगा ह्याच्यात काय शिल्लक राहिला एच आणि इथं काय शिल्लक राहिला एक आर अगोदरच बाहेर आलाय ना इथं काय असणार एच प्लस आर किंवा आर प्लस आले काय इथं सूत्र आलं की नाही. कळालं काय हा भाग कसं आला तर कळालं काय. हा ठीक आहे. आता शेवटचं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम म्हणजे त्याचा आकार म्हणजे मुलांनो त्या सिलेंडर टाइपच्या व्हेसल मध्ये आपण किती पाणी वगैरे पाणी असू दे दूध असू दे अशा आपण किती त्यामध्ये भरू शकतो तर ते काढायचे सूत्र आहे पाय आर स्क्वेअर एच. काय आहे पाय आर स्क्वेअर एच. ते कसं मोजायचं मुलांनो तर एरियल बेस म्हणजे एरिया ऑफ बेस त्याचा बेस कोण आहे सांगा सर्क्युलर आहे. एरिया ऑफ बेस इनटू हाईट. एरिया ऑफ बेस. एरिया ऑफ बेस म्हणजे त्याचा एरिया काय पाय आर स्क्वेअर ना वर्तुळ आहे ना त्याचा बेस होय की नाही. आणि हाईट इनटू हाईट म्हणजे एच होय की नाही. म्हणजे ह्याचं सूत्र काय तयार झालं इथं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. कळलं तुम्हाला. In mensuration the next three-dimensional figure here is a cone. तुम्ही याच्या ऑलरेडी याच्या अगोदर कोन बघितलाय की नाही. कोणकोणत्या आकाराचे असे कोनच्या आकाराच्या कोणकोणत्या वस्तू तुम्ही पाहिला आहात सांगा. आईस्क्रीमचा कोन आठवला. अजून तंबू बांधलेला असतो बघा कोनच्या शेप मध्ये असतो काय नाही. बरं तुम्हाला याच्यामध्ये काय वैशिष्ट्य दिसतंय की हा कोन मध्ये तुम्हाला बेसला काय दिसतोय सांगा सर्कल आहे सर्क्युलर बेस आहे होय की नाही. आता याच्यामध्ये जर बघितला या फिगर मध्ये तर ह्या कोन मध्ये पूर्णपणे ही आतमध्ये ह्या सर्क्युलर बेस पासून त्याच्या एका टोकापर्यंत इथं पण एक हाईट आहे का याला एच म्हणायचं. आणि याच्यानंतर इथे एक तिरकस उंची पण तिथं तुम्हाला दिसते म्हणजे ह्याला म्हणायचं स्लॅन्ट हाईट. काय म्हणायचं स्लॅन्ट हाईट. मग याचा अर्थ आहे मुलांनो की ही जी हाईट आहे ही या बेसला काय असणार आहे इथं परपेंडिक्युलर असणार आहे. काय असणार आहे परपेंडिक्युलर. हा सर्क्युलर बेस आहे. हे सर्क्युलर बेस मध्ये इथं सेंटर पासून इथं पर्यंत अंतर हे काय असणार आहे आर मीन्स रेडियस. देन दिस इज द हाईट एच. आणि इकडचे जे आहे हिला काय म्हणायचं एल. एल मीन्स स्लॅन्ट हाईट. ही काय आहे स्लॅन्ट हाईट. आणि स्लॅन्ट हाईटचा सिम्बॉल आहे स्मॉल एल. कळालं काही नाही. म्हणजे आता इथं कोनच्या बाबतीत म्हणजे कोनाच्या बाबतीत इथं आपल्याला दोन प्रकारची हाईट असणार आहे. मग तुम्ही गणित जेव्हा एक्झाम्पल वाचाल तेव्हा वाचत असताना तुम्ही कोन असेल तर त्याच्यात स्लॅन्ट हाईट पर्टिक्युलर दिलंय काय बघायचं. एलची व्हॅल्यू दिली काय बघायची किंवा ती काढता येते आपल्याला. कशी काढता येईल सांगा. जर तुम्हाला आर दिला असेल एच दिला असेल तर तुम्हाला स्लॅन्ट हाईट काढता येईल काही नाही. कसं काढणार पायथागोरसच्या नियमाचा वापर करणार होय की नाही. आता यामध्ये परत आपल्याला याच्या पहिल्यांदा काय करायचंय बघा त्या कोन मध्ये सर्क्युलर कोन आहे हा होय की नाही. बघा वरचा सरफेसचा कसा आहे सॉरी हा जो कोन आहे त्याचा कर्व सरफेस एरिया. कर्व म्हणजे त्याचा वरचा सरफेस एरिया कसा आहे असा कर्व केलेला आहे. आणि मग ह्याच्यामध्ये हा जो कोन आहे जर तुम्ही बघितला तर ह्याचा ही पूर्ण बाजू जी त्याची आहे वरची कर्व सरफेस एरियाची त्याचा सर्क्युलर कोन जर आपण तयार केला तर त्याच्यामध्ये एल स्क्वेअर. एल म्हणजे इथं स्लॅन्ट हाईट. त्याचं सूत्र असं आहे एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर. एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. एल मीन्स स्लॅन्ट हाईट, एच मीन्स हाईट, देन आर मीन्स रेडियस ऑफ दी सर्क्युलर बेस. स्लॅन्ट हाईट आपल्याला फक्त एल
काढायचा आहे. तर एल काढायचं असताना काय करायचं सांगा, फक्त ते वरती बघितलं तर सगळे काय त्याचे स्क्वेअर आहे. मग फक्त आपल्याला एल काढायचं आहे. म्हणजे काय होईल सांगा, ह्या सगळ्याला काय करायचं, रूट मध्ये घालायचं. म्हणजे एल इज इक्वल टू इन रूट एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, होय की नाही. म्हणजे आता इथं हे काय झालं, स्लॅन्ट हाईट काढण्याचं सूत्र झालं. एल स्क्वेअर एल इज इक्वल टू इन रूट एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. देन कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे काय, आता इथं हा कोणाचा हा सरफेस एरिया म्हणजे फक्त हा गोलाकार भाग जो आहे वरचा, बेस सोडून मुलांना, बेस सोडून म्हणजे त्याचा तळ जो आहे गोल वर्तुळाकार तो सोडून बाकीचा जो त्याचा कर्व्ड सरफेस एरिया आहे, तो कर्व्ड सरफेस एरियाचं सूत्र काय आहे बघा, पाय इंटू आर इंटू एल. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द कोन इज पाय इंटू आर इंटू एल. इथे एल म्हणजे काय घेणार तुम्ही, स्लॅन्ट हाईट. पाय मीन्स ती व्हॅल्यू परमनंट असते, कुठली 3.14 किंवा 22/7. नेक्स्ट टोटल सरफेस एरिया. आता ह्या कोणाचा टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया कसा मोजणार सांगा. हा कर्व्ड सरफेस एरिया तर आहेच इथं, त्या कर्व्ड सरफेस एरिया मध्ये परत एक एरिया मिक्स होणार आहे. कुठला सांगा, खालचा बेसचा. बेस आहे ना त्याला परत कर्व्ड. आता टोटल सरफेस एरिया मध्ये वरचा पण सरफेस एरिया येणारच, कर्व्ड सरफेस एरिया प्लस सर्क्युलर बेस आहे ना त्याचा, मग सर्क्युलर बेसचा एरिया. मग सर्क्युलर बेसचा एरिया काय असणार सांगा. आता इथं टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू कर्व्ड सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन प्लस सर्क्युलर एरिया ऑफ सर्क्युलर बेस. मग सर्क्युलर बेसचा एरिया करा बघू ऍड, इज इक्वल टू कर्व्ड सरफेस एरिया किती आहे, पाय आर एल प्लस सर्क्युलर बेस. मला सांगा सर्कल आहे ना खाली बेसला, त्याचा एरियाचं सूत्र काय सांगा. अरे सर्कलचा एरिया कसं मोजायचं आपण, पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर याच्यामध्ये मिक्स केलो आपण, पाय आर स्क्वेअर, बरोबर आहे. करा बेरीज, काय होईल सांगा. पाय आर ह्याच्यामध्ये पण आहे, ह्याच्यामध्ये पण पाय आर आहे, म्हणजे काय ना सांगा परत, इज इक्वल टू पाय आर इन ब्रॅकेट इथे एल आहे, हे दोन कॉमन आहे ना, पाय आर हे आपण बाहेर घेतलं, कंसामध्ये काय राहणार एल प्लस. आता इथं आर स्क्वेअर आहे ना, इथं एकच आर आपण कॉमन मध्ये घेतलाय, म्हणजे इथं काय शिल्लक राहिलं आर. म्हणजे हे त्याचं सूत्र झालं कशाचं, टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. लक्षात आलं, टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर इन ब्रॅकेट एल प्लस आर. बरोबर आहे की नाही. आता राहिला कोण, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ कोन म्हणजे आता याचा आकारमान. आता तुम्ही आईस्क्रीमच्या कोन मध्ये आईस्क्रीम भरून आतमध्ये खात असता होय की नाही, म्हणजे त्याचा आतलं व्हॉल्यूम कसं मोजायचं मग. तर व्हॉल्यूम इज इक्वल टू, व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर इंटू एच. आता ह्याच्यामध्ये 1/3 इंटू पाय, पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 22/7 और 3.14. आर मीन्स इज द रेडियस ऑफ बेस, त्याचा स्क्वेअर आणि इंटू हाईट. ठीक आहे. हा नेक्स्ट figure is a sphere. I draw here the figure of sphere. Sphere म्हणजे गोल, बरोबर आहे. त्याचं एक्झाम्पल एखादं कुठलं सांगता येईल तुम्हाला, बॉल. बॉल हा काय, किंवा आपली पृथ्वी पण कशी आहे, स्फिअरच आहे ना, गोल आहे. आणि चपाती पण गोल आहे, पण चपाती हे काय म्हणायचं त्याला, सर्क्युलर स्ट्रक्चर म्हणायचं त्याला, कळलं का. पण हे आतून काय असं, म्हणजे जी पृथ्वी आहे
ती भरीव असते ना, म्हणजे इथं जे भरीव स्ट्रक्चर आहे ह्याला काय म्हणायचं, स्फिअर. कळालं काही नाही? हा, आता हे स्फिअर मध्ये आपण बघितलं मुलांनो, तर इथं आतापर्यंत आपण टोटल सरफेस एरिया बाकीच्या स्ट्रक्चर मध्ये बघत होतो. इथं टोटल सरफेस एरिया किंवा कर्व्ड सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस म्हणजे आता ह्याचा सगळा भाग असा कसा असतो, कर्व सारखाच असतो, आणि म्हणून याला आता इथे टोटल सरफेस एरिया किंवा कर्व्ड सरफेस एरिया हे सगळे एकच असतात, आणि म्हणून याला फक्त इथे काय म्हणायचंय, सरफेस एरिया. मग याचा सरफेस एरिया, आता ह्याचा जर बघितला मुलांनो, या स्फिअरचा जर सेंटर असेल, जसं पृथ्वीच्या भूगर्भातलं जे मध्य केंद्र असणार आहे ना, पृथ्वीचा आतला केंद्र, तसा इथं याचं सेंटर, आणि इथून याच्या पृष्ठभागापर्यंतचा जो भाग आहे तो त्याचा काय असेल, रेडियस म्हणजे स्मॉल आर. आता इथं जर बघितलं आपण, त्या स्फिअर मध्ये सरफेस एरिया, इथं कर्व्ड सरफेस एरिया येणार नाहीये किंवा टोटल सरफेस एरिया पण येणार नाही, इथं फक्त सरफेस एरिया इज इक्वल टू 4 × पाय आर स्क्वेअर. 4 × पाय आर स्क्वेअर. इथं आता 4 × पाय, पायची व्हॅल्यू तुम्हाला माहितच आहे ऑलरेडी. आर मीन्स रेडियस ऑफ द स्फिअर अँड आर स्क्वेअर, अँड व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. आता मुलांना एक सांगायचं राहिलं की एरिया मोजत असताना नेहमी तो आपण कशामध्ये मोजतो, स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर मीटर मध्ये, पण व्हॉल्यूम मध्ये मात्र नेहमी आपण काय म्हणायचं, एक तर ते सेंटीमीटर मध्ये आर ची व्हॅल्यू दिली असेल तर तिथे काय करायचं, सेंटीमीटर मध्ये असेल तर क्यूबिक सेंटीमीटर, किंवा मीटर मध्ये दिलं असेल तर क्यूबिक मीटर, म्हणजे त्याचे जे युनिट आहेत ते मात्र आपण काय करायचं, काळजीपूर्वकच लिहायचं. ठीक आहे. नेक्स्ट हेमिस्फियर. हेमिस्फियर नेक्स्ट स्ट्रक्चर इज अ हेमिस्फियर. हेमिस्फियर मीन्स अर्धगोल, आणि अर्धगोलामध्ये तुम्हाला ह्या स्ट्रक्चर मध्ये इथे दिसत असेल, याचा पण काय सांगा, इथे एक आता सर्क्युलर काय झालेला आहे, वरचा सरफेस कसा आहे, आता इथं सर्क्युलर आहे. सर्क्युलर म्हणजे इथे सर्कलचा एरिया येणार, कळलं का, आणि हा भाग कसा आहे, कर्व्ड येणार. याचा अर्थ इथं परत कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ हेमिस्फियर. हेमी मीन्स निम्मा, म्हणजे गोलाचा निम्मा भाग. मग कर्व्ड सरफेस एरिया त्याचा काय येणार बघा, 2 पाय आर स्क्वेअर. 2 पाय आर स्क्वेअर. देन टोटल सरफेस एरिया ऑफ अ सॉलिड हेमिस्फियर, म्हणजे एका भरीव अर्धगोलाचे, सॉलिड म्हणजे काय, भरीव असा अर्थ घ्यायचा. आता तर एका भरीव अर्धगोलाचे काय टोटल सरफेस एरिया, एकूण त्याचा टोटल सरफेस एरिया काय येणार बघा, की फक्त हा कर्व्ड सरफेस एरिया किती आहे, 2 पाय आर स्क्वेअर आहे, आणि वरती परत असा एक वर्तुळाकार, त्याला काय अप्पर म्हणजे वरचा त्याचा भाग आहे तो सर्क्युलर आहे, तर त्याचा सर्क्युलचा म्हणजे याचा अर्थ आहे की सर्कलचा एरिया त्यात ऍड करायचा. कळालं काही नाही? मग कर्व्ड सरफेस एरिया किती आहे त्याचा वरती दिलेलाच आहे, 2 पाय आर स्क्वेअर प्लस त्याच्या सर्कलचा वरती जे आहे बघा सर्कल आहे ना हे असं, त्या सर्कलचा एरिया किती, पाय आर स्क्वेअर. बेरीज करायची, इथं 2 आहे आणि इथं पाय आर स्क्वेअर आहे, इथं पण पाय आर स्क्वेअर आहे, म्हणजे ह्या 2 मध्ये हा मिळवा, काय होईल सांगा, इज इक्वल टू 3 पाय आर स्क्वेअर. कळलं? हा टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. देन third one is this is the second point, and third is the volume of a hemisphere. हेमिस्फियर चा म्हणजे अर्धगोलाचा आकारमान, व्हॉल्यूम इज इक्वल टू 2/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम हा काय आहे, 2/3 पाय आर क्यूब. आता ही सूत्र तुम्हाला पाठ करायची, तर याच्यानंतर आपण त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स बघणार.